पहा पेज नंबर 5 एक्झरसाइज 2.2 काल 4 नंबरपर्यंत झालेले. 6th प्रॉब्लेम 2.2 मधला फाइंड द सम ऑफ n टर्म्स. याच्यामध्ये आपण दोन प्रॉब्लेम्स घेतलेत. एक 3 + 33 + 333 + 3333 अप टू सो ऑन n टर्म्स घ्यायचे आपल्याला. त्याच्यातल्या पहा हे जे काय 333 333 वगैरे आहे त्याच्यातला मी काय केलं 3 कॉमन काढला. n टर्म्स आहेत या सगळ्या. 3 कॉमन काढल्यामुळे इथं आला 1, इथं आला 11, इथं 111, पुढच्या ह्याला 4 टाइम्स 1 अप टू सो ऑन n टर्म्सपर्यंत आपल्याला हे घ्यायचं आहे. हा जो काय ब्रॅकेट आहे 1 + 11 + 111 वगैरे वगैरे त्याला काय केलं 9 मल्टिप्लाय केलं आणि 9 डिव्हाइड केलं. म्हणजे झालं 3/9 डिवाइड केलेलं 9 आणि हा प्रत्येक 1ला 9 मल्टिप्लाय केल्यामुळे 9 + 99 + 999 + 4 टाइम्स 9 अप टू सो ऑन n टर्म्स अशा पद्धतीने मिळतील. त्यातल्या 9ला मला 10 - 1 करता येईल, 99ला 100 - 1 करता येईल, 999ला 1000 - 1 करता येईल. याच पद्धतीने अशा n टर्म्स मिळतील. मग ह्या प्रत्येक ब्रॅकेटमधला 10, 100, 1000 जे आहे ह्याचा एक ब्रॅकेट तयार केला आहे की नाही. हा एक ब्रॅकेट तयार झाला. मायनस हे जे 1 आहेत 1 1 1 1 ह्यांचा एक ब्रॅकेट तयार केला. ह्या सुद्धा n टर्म्स आहेत. ह्या सुद्धा किती टर्म्स आहेत n टर्म्स. हा 3/9 ॲज इट इज आहे. आता ही एक GP आहे त्याच्यातली फर्स्ट टर्म 10 आहे आणि रेशो काय 100/10 तो सुद्धा काय आहे 10च आहे. म्हणजे a × r⁻n - 1 / r-1 असतं. तर 10 × 10 GPचा फर्स्ट टर्म r 10च आहे. 10⁻n - 1 / 10 - 1 आणि हे 1 + 1 + 1 nth टाइम्स आलेला आहे. n टाइम्स म्हणजे तो काय असणार आहे n. 10 - 1 इज 9. बाकी काही बदल नाही ह्याच्यामध्ये. आता ह्याची सबट्रॅक्शन करून घेतली. ह्या nला 1 घेतला डिनॉमिनेटर म्हणजे 9 × 1 9 आलं. हे मल्टिप्लिकेशन घेतलं ॲज इट इज लिहिलं. हे मल्टिप्लिकेशन 9 आलं. हा 9 × 9 81 झाला. म्हणजे 3/81 इंटू ब्रॅकेट 10 इंटू ब्रॅकेट 10⁻n - 1 - 9n हे आलं तुमचं ॲन्सर. पुढचं 0.4 + 0.44 + 0.444 या पद्धतीने n टर्म्सपर्यंत. जसं इथे मी 3 कॉमन काढला तसा इथं 4 कॉमन काढला. म्हणजे झालं 0.1 0.11 0.111 या पद्धतीने n टर्म्स. इथं सुद्धा मी 9 मल्टिप्लाय केलं 9 डिवाइड केलं म्हणजे 4/9 आली. 9 मल्टिप्लाय केल्यामुळे आलं हे 0.9 0.99 0.999 अप टू सो ऑन n टर्म्स. ह्या 0.9ला जसं मी तिकडं 9 होते फक्त त्याला 10 - 1 केलं तर इथं 0.9 आहे. तर ह्याला 1 - 0.1 करता येईल. 1मधून 0.1 मायनस केला की 0.9 येते. 100मधून 0.01 मायनस करावं लागेल कारण की इथं 2 डेसिमल म्हणजे इथं 2 डेसिमल येतील. सॉरी 1मधून 100मधून म्हणलं मी. 1मधून जर 0.01 मायनस केला तर 0.99 येईल. इथं पण 1मधून काय करावं लागेल 3 डेसिमल म्हणजे 0.001 होईल. अशा किती टर्म्स असतील सगळ्या n टर्म्स. ह्या प्रत्येक ब्रॅकेटमधला फर्स्ट टर्म ही 1 आहे म्हणजे 1 + 1 + 1 + n टाइम्स आणि मायनस काय असणार आहे 0.1 मायनस कॉमन काढला 0.01 0.001 ह्या सुद्धा काय असतील n टर्म्स. 1 + 1 + 1 + n ची ॲडिशन आली n. हा 4/9 चालत राहणार प्रत्येक ठिकाणी. मायनस हे सुद्धा एक जॉमेट्रिक प्रोग्रेशन आहे. त्याच्यातला फर्स्ट टर्म 0.1 आहे आणि त्याचा जो रेशो आहे तो 0.2 येणार आहे. 0.01ला तुम्ही 0.1 डिवाइड करा बरोबर 0.1च मिळेल. आता इथं मी 1 - r⁻n चा फॉर्म्युला का वापरला कारण की जो काही r आहे तुमचा r हा <1 असल्यामुळे 1 - r⁻n डिवाइडेड बाय 1 - r हा फॉर्म्युला वापरायचा. हा n इथला आलेला मायनस a इंटू म्हणजे 0.1 इंटू 1 - r⁻n दॅट इज 0.1⁻n 1 - r म्हणजे 1 - 0.1. ह्या 0.1ला काय केलं 1/10 केलं
0.1 म्हणजेच काय असते 1/10 किंवा 1ला 10 डिवाइड करा 0.1 आला आणि 1चा कितवाही पॉवर केला तर 1च येतो म्हणून हा 1 तसाच ठेवला 10⁻n केला. ह्या 1मधून 0.1 मायनस केला 0.9 आला. इथे 0.1 आहे इथे 0.9 आहे. सेम डेसिमल आहे इथं 1 डेसिमल इथे 1 डेसिमल म्हणजे डेसिमल जर उडवलं तर हे आलं 1/9 म्हणजे n/4/9 इंटू ब्रॅकेट n मायनस 1/9 झाला ब्रॅकेटमध्ये 1 मायनस 1/10⁻n. फक्त ही थोडीशी सबस्ट्रॅक्शन केली. इथं जर समजा 1 घेतला आपण तर हा 9 इंटू 1 9 आला. ह्या 9चं मल्टिप्लिकेशन झालं 81 मध्ये 4/81 इंटू ब्रॅकेट हे मल्टिप्लिकेशन आलं 9n मायनस 1 मल्टिप्लाय करू त्याच्यामुळे काही फरक पडणार नाही. 9n मायनस ब्रॅकेटमध्ये 1 मायनस 1/10⁻n हे आलं त्याचं आन्सर. 7th प्रॉब्लेम. फाइंड द सम टू n टर्म्स. इथं आता नुसतं सिक्वेन्स दिली तुम्हाला. सिक्वेन्स आधी काय करायची मांडून घ्यायची सम करायची. 0.5 0.05 0.005 या पद्धतीने ती n टर्म्स आहे. द गिवन सिक्वेन्स इज GP आहे. त्याच्यातली फर्स्ट टर्म काय 0.5. रेशो काय ह्या दोघांचा भागाकार करून बघा. 0.05 डिवायडेड बाय 0.5 आहे त्याला मी फक्त 50 केलं कारण की इथं 2 डेसिमल इथं 2 डेसिमल जर उडवले तर हे 5/50 आलं. 5/50 म्हणजे 5 ने 50ला डिवाइड केलं तर 5 10 50 1/10 आलं म्हणजे 0.1 म्हणजे रेशो आर काय आला 0.1. आता इथं असं काही बाकी करायचं नाही. हे डायरेक्ट आहे की नाही. त्याच्यामुळं डायरेक्ट SNचा फॉर्म्युला वापरला. A इंटू ब्रॅकेट R हा <1 आहे म्हणजे 1 मायनस R⁻n डिवाइडेड बाय 1 मायनस R. हीची व्हॅल्यू 0.5 ब्रॅकेटमध्ये 1 मायनस 0.1⁻n 1 मायनस आरची व्हॅल्यू परत 0.1. हा 0.5 आहेच आहे. 1मधून 0.1 मायनस केला 0.9 आला. हा 1 ह्या 0.1ला 1/10⁻n केला. हा ब्रॅकेट n इथंही 10⁻n झाला. दोन्ही पॉईंट जर कॅन्सल केले तर 5/9 आलं इंटू ब्रॅकेट 1 मायनस 1 डिवायडेड बाय 10⁻n ही आली त्या सिक्वेन्सची n टर्म्सची ॲडिशन. आता तुम्हाला डायरेक्ट समेशन काढायची 8th प्रॉब्लेममध्ये. हे सिम्बॉल समेशनचं आहे. आपला ई सारखाच पद्धतीनं इथं एक वेळेस तुम्हाला काढून दाखवतो वाटल्यास. अशा पद्धतीनं याला समेशन याचं रीडिंग आहे समेशन. समेशन फ्रॉम R इज इक्वल टू 1 to 10 असं याचे रीडिंग आहे. फ्रॉम R इज इक्वल टू 1 to 10 3 इंटू 2⁻r हे इथं लिहिलं. कॉन्स्टंट टर्म तुम्ही इथं बाजूला काढू शकता. कॉन्स्टंट बाजूला काढले म्हणजे समेशन R इज इक्वल टू 1 to 10 2⁻r. 2⁻r आरची व्हॅल्यू 1 घेतली तर 2⁻1 आलं. 2 घेतली तर 2⁻2. 3 घेतली तर या पद्धतीनं लास्ट व्हॅल्यू किती घ्यायची 10 म्हणजे 2⁻10 आलं. मग त्यातला हा या ब्रॅकेटमधल्या टर्म्स आहेत ह्या GPमध्ये आहेत ठीक आहे नाही. जॅमेट्रिकल प्रोग्रेशन ही पहिली टर्म A इज इक्वल टू काय घ्यायला लागेल आपल्याला 2 आणि रेशो काय येईल R⁻2ला 2⁻2ला जर 2⁻1 ना म्हणजे हा झाला 4ला 2 डिवाइड केलं तर काय आला 2 म्हणून R काय आला 2. मग ही समेशनसाठी हा आपला वरचा फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला वापरायचा. R greater than 1 आहे म्हणून हा 1 मायनस R⁻n च्या ऐवजी R⁻n-1 डिवायडेड बाय R-1 आणि हा A ब्रॅकेटचा बाहेरचा तो तसाच ठेवला. तो फॉर्म्युलाइज केला. ठीक आहे. 3 इंटू हा 3 आहे A नाही हा 3 इंटू आता आहे A इंटू ब्रॅकेट R⁻n म्हणजे 2⁻n किती टर्म्स आहेत 10 टर्म्स -1 डिवायडेड बाय R-1 दॅट इज 2 - 1 2 - 1 इज 1 म्हणजे हे 3 इंटू 2 इंटू 2⁻10 ही व्हॅल्यू 1024 असते -1 1024 - 1 इज 1023. 3 इंटू 2 झाले 6 न परत 1023ला मल्टिप्लाय करा 613 दॅट इज 6138 ह्याला आन्सर. 9th प्रॉब्लेम. For a sequence, if Sn is equal to 2 into bracket 3⁻n - 1, find the nth term. nth term काढायची ह्याच्यातली
अँड शो दॅट इट इज अ जी पी, आणि ते जी पी आहे हे सुद्धा आपल्याला प्रूव्ह करायचं. एस एन दिलेली 2 इंटू ब्रॅकेट 3⁻⁻1. एस एन -1 काय येईल? मग 1 न कमी असलेली टर्म इथं फक्त यांच्या ठिकाणी काय होईल? n-1 होईल. ह्याच्यात काही बदल होईल का? काहीच नाही. देअरफॉर Sn-1 इज इक्वल टू 2 इंटू ब्रॅकेट 3⁻⁻1 -1. आपल्याला माहिती आहे Tn काढण्याचा फॉर्म्युला आहे. काढण्याचा फॉर्म्युला काय असतो? समजा T10 काढायचे आहे आपल्याला, तर T10 मध्ये S10 - S9 करावं लागतं. मग Tn काढायचं तर Sn - Sn-1. ह्या दोघांची जर सबट्रॅक्शन केली तर ती Tn आली किंवा nth टर्म आली. मग Sn काय आहे आपल्याजवळ? 2 इंटू ब्रॅकेट 3⁻⁻1. Sn-1 काय आहे? 2 इंटू ब्रॅकेट 3⁻⁻1 -1. हा 2 कॉमन निघू शकतो. 2 कॉमन काढला. हे राहिले 3⁻⁻1 आणि मायनस, ह्या मायनसमुळं हा मायनस मात्र 1 काय होणार आहे? प्लस. हे मात्र मायनस राहील, म्हणजे -3⁻⁻1 मायनस +1. +1 -1 कॅन्सल झाला. म्हणजे 2 इंटू ब्रॅकेट काय राहिलं? 3⁻3⁻1. याच्यातला जर मी ह्याला जर स्प्लिट केलं, उदाहरणार्थ उलटा फॉर्म्युला तुम्हाला सांगतो. a⁻m इंटू a⁻n इज इक्वल टू a⁻m+n असतं. हे इंडायसेसचा पहिला रूल आहे. म्हणजे हे +1 आणि हा -1 कटला आणि 3⁻n शिल्लक राहिलं, त्यालाच उलट फॉर्म्युला वापरला. ठीक आहे. कशासाठी? कारण की पुढच्या स्टेपला मला 3⁻n-1 कॉमन काढता येईल. हा 2 तर कॉमन आहेच आहे. 3⁻n-1 कॉमन काढलं, ब्रॅकेटमध्ये हा राहिला 3⁻1 म्हणजेच 3, इथं राहिला -1, 3 - 1 पुन्हा 2 झाले, आणि हा 2 आणि हा 2 इंटू 2 झाले 4. म्हणजे Tn इज इक्वल टू मिळाले आपल्याला 4 इंटू 3⁻n-1 ही झाली Tn किंवा nth टर्म. आता ते जी पी आहे की नाही? पण Tn+1 काय येणार आहे? ही Tn झाली. n+1 टर्म काय करणार आहे? मग ह्या nला n+1 करतोय, म्हणजे इथं पण एक 1 वाढावं लागेल. म्हणजे n+1 -1 कटला, म्हणजे Tn+1 मिळाली 4 इंटू 3⁻n. या दोघांचा रेशो काय येतो पहा. कॉन्स्टंट येतो का? कॉन्स्टंट जर आला तर ते जी पी आहे, नाही तर नाही. मग ह्या दोघांचा रेशो काढू आपण. Tn+1 डिवायडेड बाय Tn. Tn+1 काय आहे? 4 इंटू 43 दिसत आहे ते 4 इंटू 3⁻n डिवायडेड बाय 4 इंटू 3⁻n-1. ही आहे ती टर्म. 4 कॅन्सल झाले. 3⁻n हा पॉझिटिव्ह जो पॉवर आहे, न्यूमरेटरला आला तर निगेटिव्ह झाला, म्हणजे n निगेटिव्ह झाला आणि 1 मात्र पॉझिटिव्ह झाला, म्हणजे -n+1. परत a⁻m इंटू a⁻m+n ह्या दोघांची ॲडिशन केली तर +-n कटला, 3⁻1 राहिला, म्हणजेच 3 ही काय आहे? कॉन्स्टंट टर्म आहे. मग रेशो जर कॉन्स्टंट आला कॉन्सिक्युटिव्ह टर्मचा, तर ती काय असते? जी पी. देअरफॉर द सिक्वेन्स इज जी पी. ठीक आहे.